आपण प्राकृतिक रचना व जलप्रणाली या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश केलेला आहे. चला तर मग ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत पॅराग्वे पॅरेना जलप्रणाली. काय करणार आहोत? बघणार आहोत आपण पॅराग्वे पॅराना जलप्रणाली. याच्यामध्ये दोन नद्या या ब्राझीलच्या नैऋत्य भागामध्ये आढळतात. कुठे? ब्राझीलच्या नैऋत्य भागामध्ये आढळतात. आणि या दोन्ही नद्या ब्राझीलच्या दक्षिणेकडील अर्जेंटिना या देशातील प्लाटा नदीला मिळतात. कुठल्या? प्लाटा. आणि या दोन्ही नद्या या दक्षिण टोकाला असलेली उरुग्वे नदी यांना ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पाण्याचा पुरवठा होतो. कळालं? लक्षात आलं बरोबर हा मुद्दा? ह्या दोन्ही ज्या नद्या आहेत आणि दक्षिण टोकाला असलेली उरुग्वे नदी यांना म्हणजे ब्राझीलला उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून हा पाण्याचा पुरवठा होतो. पुढे बघूया. सावो फ्रान्सिस्को ही ब्राझील मधली तिसरी महत्वाची नदी आहे. कितवी? तिसरी. आणि या नदीचं संपूर्ण पाणलोट क्षेत्र जे आहे ते ब्राझीलच्या हद्दीमध्ये येतं. आणि ब्राझील हा उच्चभूमीच्या पूर्व भागात असलेलं हे पाणलोटचं क्षेत्र आहे. आणि या भागामध्ये सुमारे 1000 किलोमीटर अंतरापर्यंत ही नदी उत्तरेकडे वाहत जाते. पूर्व पश्चिम उत्तरेकडे वाहत जाते आणि त्याच्यानंतर पूर्वेकडे वळून ती अटलांटिक महासागराला जाऊन मिळते. आणि सावो फ्रान्सिस्को नदीच्या मुखाजवळील सुमारे 250 किमी लांबीचा भाग हा जलवाहतुकीस योग्य असा भाग आहे. पुढे जाऊया. किनारी प्रदेशातल्या नद्या. तर ब्राझीलच्या किनारी प्रदेशामध्ये अनेक कमी लांबीच्या अशा नद्या आढळतात. तर का? तर किनाऱ्यावरील प्रदेशामध्ये दाट अशी लोकवस्ती असल्यामुळं या नद्या सुद्धा इथं खूप महत्वाच्या आहेत. त्याच्यापैकी परानिबा, इटापेकुरे या नद्या उत्तरेकडे वाहतात आणि उत्तर अटलांटिक महासागराला जाऊन त्या मिळतात. त्याच्यानंतर दक्षिण अटलांटिक महासागराला मिळणाऱ्या नद्यांना पाण्याचा पुरवठा हा ब्राझील उच्चभूमीतून होतो. आणि पुरागू अकू नदी ही साल्वाडोर जवळ अटलांटिक महासागराला जाऊन मिळते. आलं लक्षात? पुढे आपण बघूया आता भारत जलप्रणाली. म्हणजे उगम क्षेत्रानुसार भारतातील नद्यांचं हे हिमालयातलं नद्या आणि द्वीपकल्पावरील नद असं वर्गीकरण केलं जातं. आता छोटीशी माहित आहे का तुम्हाला? तर केरळमधील नद्यांच्या मुखांपाशी लांब अंतरापर्यंत असं पश्चजल साचलेलं आहे. काय बोलतात त्याला? पश्चजल. काय बोलतात त्याला? पश्चजल. आणि हे पश्चजल साठ्यांना कयाल असं स्थानिक नाव दिलं गेलेलं आहे. आता आपण पुढे बघतोय आपल्या प्रमुख नद्या आणि सरोवर आपल्या पूर्ण भारत नकाशामध्ये ते दिलं गेलेलं आहे. अगदी म्हणजे मुख्यत्व त्याच्यावरच सगळं लक्ष आहे की प्रमुख नद्या आणि सरोवर निळ्या रंगाची अशी दाखवलेली आहे. आणि हिमालयातल्या नद्या ह्या हिमालयापेक्षा सुद्धा जुन्या आहेत. बघा, अनेक भूगर्भशास्त्रज्ञ असं मानतात आणि याप्रमाणे याच्या मागचं कारण काय आहे हे शोधण्याचा आपण प्रयत्न करायला आपल्याला सांगितलंय. अर्थात विद्यार्थी मित्रांनो, तो तुम्हाला सांगितलेला. चला पुढे. आता बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्या. तर बंगालच्या उपसागरास द्वीपकल्पाचा बराचसा प्रदेश हा बंगालच्या उपसागराच्या पाणलोट क्षेत्राचाच हा भाग आहे. याच्यामध्ये गंगेशिवाय महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी या सर्व प्रमुख नद्यांचा असा समावेश होतो. त्याच्यामध्येच मग गोदावरी, कृष्णा, कावेरी
या तीनही नद्यांचा उगम हा पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावर होतो. गोदावरी ही नदी पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे. कितव्या? दुसऱ्या. आणि मग कृष्णा नदीचं खोरं हे गोदावरीच्या दक्षिणेच्या बाजूला आहे. त्याच्यानंतर आपल्या पुढच्या नद्या आलेल्या आहेत भीमा आणि तुंगभद्रा. या कृष्णा नदीच्या प्रमुख उपनद्या असं त्यांना म्हटलं जातं. त्याच्यानंतर कावेरी नदी आणि कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यातून वाहते. कोणती? कावेरी नदी. आणि या नदीचा फार पूर्वीपासून जलसिंचनासाठी उपयोग केला जातो. म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये शेतीमध्ये वापर करण्यात येतो. पुढे बघूया आपण काय शिकलो. ह्याच्यामध्ये तुम्हाला टिपा द्यायच्या आहेत. पॅरेग्वे पॅराना ही जलप्रणाली, सावो फ्रान्सिस्को ह्या नदीबद्दल, त्याच्यानंतर बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्या याच्याबद्दल माहिती लिहायची, टीप लिहायची, आणि किनारी प्रदेशातल्या नद्या याच्यावर सुद्धा. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागामध्ये प्रवेश करूया. चला.